एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. अकाउंट या एका धावेने ओपन झालेला आहे. हा प्रकार बॉल टाकला होता, त्या बॉलला शॉटम पुल केलं होतं बॅटरने. विकेट किपरच्या मागे आउटफील्ड थोडासा खराब आहे. सर्वांना विनंती असेल, फायनल डे आहे या स्पर्धेचा, सर्वांनी घाई करायची आहे. यावेळेस सुंदर फटका बॅकफुट मध्ये येऊन हुक केला बॉलला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड थोडासा स्लो आहे त्या ठिकाणी. 2 धाव कंप्लीट केले जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 4 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा दिवस आहे, सर्वांना विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा, घाई करायची आहे. यावेळेस जबरदस्त बॉलची हाताळणी. चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, त्यानंतर लगेच विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलेला आहे. जबरदस्त कमबॅक मोनू याच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये तो करताना दिसतोय. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. हा प्रकार बॉल, सुंदर फटका, हुक केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त स्ट्रोक. हा प्रकार बॉल टाकला होता बॉलरने आणि त्या बॉलला बॅकफुट मध्ये येऊन हुक केलं होतं बॅटरने. चेंडूला पाठवतो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 8 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा आणि स्कोर कार्ड लागला गेलेला आहे. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा हाफ टकर बॉल आणि त्या बॉलला पाठवलेला आहे लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड थोडासा खराब आहे त्या ठिकाणी आणि आपण जर पाहिलं चेंडू फील्ड होईल, फेकी होईल तत्पूर्वी आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 3 धावांनी संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 11 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा. बॉलर सज्ज होईल मोनू. यावेळेस सुंदर फटका बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे बेनबाद 15 धावा. धावसंख्या 15 धावा. जबरदस्त सुरुवात केलेल्या या दोन्ही बॅटरने आपल्या संघांकरता. विक्रम आणि भारत हे दोन्ही बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून पहिल्या विकेट करता 15 धावांची पार्टनरशिप त्याने अद्यावत केलेली आहे. जबरदस्त सुरुवात त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे या पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र त्यांना रोखण्याकरता पाहावं लागेल कोणता बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. याचे क्लब वर्सेस शिवान्स फायटर मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शिवान्स फायटर संघाच्या माध्यमातून पाहावं लागेल कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अभिषेक हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 4 षटकांचा मॅच आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन कुवरा ब्रदर्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. SPL पहिलाच बॉल हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता. सहज आणि सोपा झेल त्याने ड्रॉप केलेला आहे. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर कॅचेस विन द मॅचेस हा क्रिकेटचा नियम आहे. त्या नियमांना फॉलो करावं लागेल क्षेत्ररक्षकांना. परंतु या ठिकाणी सहज आणि सोपा झेल त्याच्या माध्यमातून ड्रॉप झालेला आहे. चुकी झालेली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉलर तयार. यावेळेस चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लेग बाईचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव.
संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 17 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 17 धावा. अभिषेक 2 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर फटका हुक केला बॉलला. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. 1 रन डिक्लेअर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. फटका मात्र चांगला होता परंतु आउटफील्ड आपण जर पाहिलं तर विकेट किपरच्या मागे थोडंसं खराब आहे. डिक्लेरेशन झोन आहे. फक्त सिंगल धाव मिळेल या फटक्यावर. संघाची धावसंख्या 18 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. विक्रम आणि भरत आपल्या संघांकरता एक एक धावेला महत्त्व देत आहेत. जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहेत या संघाचे. मेरिटमध्ये जास्तीत जास्त खेळण्यास पसंत करतात. या वेळेला डाऊन द लेग साईड बॉलची हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 19 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 19 रन्स विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॉलर सज्ज होईल अभिषेक. नेक्स्ट बॉल. या वेळेला षडंपूल करता प्रयत्न. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुरेख फेकी परंतु बॅकअप खराब. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 20 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 20 धावा. वेल बिगिनिंग इज हाफ डन. हा क्रिकेटमध्ये पाहिलं तर असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चांगले प्रयत्न आपल्या संघाकरता करत आहेत. हा प्रकार बॉल षडंपूल करण्याचा प्रयत्न. फटका तितका प्रॉमिसिंग नाहीये. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. या 2 धावांनी सांगितली धावसंख्या 22 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. बॉल टाकून झालेत या षटकातील एकंदरीत 5. शेवटचा बॉल बाकी. अभिषेक तयार बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला भारत असेल. राईट आर्म राऊंड विकेटने. या वेळेला जर पाहिलं बॉलला लेफ्ट केलेला आहे. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. बॉलची हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 23 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा. जबरदस्त सुरुवात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकही विकेट डाऊन झालेले नाहीये या संघाचे. चांगले प्रयत्न चांगले शॉट अद्याप ते करत आहेत आपल्या संघांकरता. बॉलर तयार. अभिषेक स्ट्राईक एंडला भारत असेल त्याच्याकरता नेक्स्ट बॉल. या वेळेला विकेट किपर चुकी करतोय. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. वाईट बॉलचा इशारा आल्यावर पंचांचा. 1+1 या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 25 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 25 धावा. यावेळेस जर पाहिलं तर भरपूर खराब क्षेत्ररक्षण. भरपूर खराब बॉलिंगचा दर्जा या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दिसत आहे. अभिषेक तयार. शेवटचा बॉल या षटकातील. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे 3. बॉलला स्टॉप केलेला मैदानाच्या आतमध्ये. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या आपण जर पाहिलं तर किती धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा कंप्लीट. षटक संपलेलं आहे दुसरं. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 28 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 28 धावा विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात. जबरदस्त यावेळेस जर पाहिलं तर बॅटिंगचा दर्जा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. विक्रम आणि भारत दोन्ही बॅटर आपल्या संघांकरता चांगले प्रयत्न ते करत आहेत. जबरदस्त बॅटिंग. विक्रम नक्कीच 14 अंकांवर ते खेळत आहे. त्यानंतर भारत 10 अंकांवर तो खेळत आहे.
संघाची धावसंख्या 28 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 14च्या सरासरीने यस एक इनिंग कंप्लीट केल्यानंतर आपण चुना यस खेळपट्टीवरती वापरणार आहोत. तर एक इनिंग मित्रांनो होऊ द्या. अद्याच्या 14च्या सरासरीने बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर. विक्रम आणि भारत आपल्या संघांकरता जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहे. या संघाचे तंत्रशुद्ध बॅटर आहेत. याचे क्लब संघाच्या माध्यमातून तर शिवांश फायटर संघाच्या माध्यमातून नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तन्मय सज्ज होईल. अपकमिंग यंगस्टर यंग टॅलेंट आहे. नवोदित खेळाडू आहे. चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे. SPL यांच्या माध्यमातून 7वी प्रीमियर लीग या विभागातील दर्जेदार स्पर्धा आपण पाहत आहोत. फायनल डे आहे या स्पर्धेचा. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, जबरदस्त सुसज्ज ग्राउंड या स्पर्धेकरता लाभलं गेलेलं आहे. भरपूर प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चाललेली आहे. बॉलर तयार तन्मय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिला बॉल या षटकातील राईट आर्म राऊंड द विकेटने. या वेळेला जबरदस्त बॉलिंग ॲक्युरेट टप्प्यावर बॉल हाताळला होता. चेंडू पडला तर थोडंसं बाहेर वळाला. चेंडू विसावला जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाईल. या वेळेला डॉट. जबरदस्त सुरुवात या बॉलरच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल. विकेट देखील प्राप्त करावं लागतील. या बॉलरला सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेला दिशाहीन बॉलिंग डाऊन द लेग साइड बॉलच्या तळणी वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 29 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 29 धावा 29 विदाउट लॉस. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर तन्मय. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. यावेळेस जर पाहिलं तर बॅकअप खराब, थ्रो देखील खराब झाला होता आणि त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेले आहेत दोन्ही बॅटरने. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, चांगल्या प्रकारे कॉलिंग, यस नो अँड वेटचा वापर करतायत दोन्ही बॅटर आपल्या संघांकरता. याचे क्लब संघाचे हे 2 बॅटर आहेत विक्रम आणि भारत. जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहेत या संघाचे. सिंगल आणि डबलला देखील जास्त महत्त्व देत असतात. तन्मय तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल दिशाहीन बॉलिंग ऑफ्टमच्या भरपूर बाहेर. बॉलची हाताळणी वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. धावसंख्या आणि स्कोर कार्ड 32 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 32 धावा. बॉलर तयार तन्मय. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. विकेट किपर देखील चुकतोय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 22चा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आणि स्कोर कार्ड 33 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 33 धावा. विक्रम आणि भारत जबरदस्त बॅटिंग करतायत आपल्या संघांकरता. बॉलर तयार तन्मय. छोटा पॅक बडा धमाका. सुंदर फटका षटंपूल केला बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. जबरदस्त प्रयत्न पाहणं गरजेचं आहे. यस 6 धावा मिळतील या फटक्यावर. जबरदस्त कॅच करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा अनबॅलन्स झाला. तिकडचा क्षेत्ररक्षक झेल तर जबरदस्त कॅरी त्याने केला होता परंतु त्याचा पाय बाउंड्री लाईनला टच झाला आणि या 6 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 39 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 39 धावा. बॉलर तयार तन्मय. हा प्रकार बॉल. आता मात्र जबरदस्त बॉलिंग आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॅटरने. चला चेक करायचं आहे रिव्ह्यूची मागणी.
केलेली आहे या वेळेला बॅटरने. इट इज अ फेअर डिलिव्हरी असेल. रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. दोन्ही संघाला एकच रिव्ह्यू मिळतील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. धावसंख्या 39 धाबा. यावेळेस कमबॅक करतोय बॉलर तन्मय. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हाफ टॅकर बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये. आउटफील्ड भरपूर खराब आहे. त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. षटक संपलेलं आहे तिसरं. संघाची धावसंख्या 41 धावा वर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 41 धावा विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात त्यांच्या माध्यमातून. विक्रम आणि भारत आपल्या संघांकरता चांगले प्रयत्न करत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दोन्ही चांगले बॅटर आहेत. इनफॉर्म बॅटर आहेत या संघाचे. याचे क्लब वर्सेस शिवांश फायटर मॅच मात्र चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये तर नवीन बॉलर शिवराज सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. SPL सीझन 5 आपण पाहत आहात. मैदानाच्या आतमध्ये सीझन 5 चालू आहे. फायनल डे आहे. या स्पर्धेतील आलेले सर्व लाडके प्रेक्षक मायबाप रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. बंटी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल. ओव्हर पिच बॉल. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल. जबरदस्त क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 42 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 42 धावा. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटचा ओव्हर प्रगतीपथावर आहे. डेथ ओव्हर आहे. त्यामध्ये चांगले प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील दोन्ही बॅटरला. विक्रम आणि भारत आहेत. हाफ टॅकर बॉल फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. धावसंख्या 48 धावा. हाफ ट्रॅकर बॉल टाकला होता बॉलरने आणि त्या बॉलला बॅकवर्ड मध्ये येऊन फोर्स केलं होतं बॅटरने 6 धावांन करता. या वेळेला नो बॉलचा इशारा. प्रेशराइज झालेला आहे बॉलर बंटी भोसले. नवोदित खेळाडू आहे. नवतरुण खेळाडू आहे. एक्सपिरियन्स देखील थोडासा कमी आहे परंतु चांगल्या गुणवत्तेने बॉलिंग करावे लागेल. कमबॅक देखील करणं गरजेचं आहे. भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. फ्री हिट बॉल. बंटीचा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला भारत असेल. फुल टॉस बॉल. हॅमर केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 55 वर पोहोचले गेलेले आहे. 55 विदाउट लॉस. जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहेत दोन्ही बॅटर भारत आणि विक्रम. एकही विकेट डाऊन झालेली नाही या संघाची. बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स केला बॉलला. आता मात्र हवेमध्ये चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता परंतु सहज आणि सोपा झेल. पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर होईल बाद. मिस्टर विक्रम बॅक टू द पवेलियन गॉन.
हॅलो, गावदेवी वॉरियर्स आणि तुषार 11चे दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, टॉस उडून घ्यायचा आहे. धावसंख्या 56 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्याला सामना लवकर संपवायचा आहे, वेळेचं बंधन आहे. सर्वांनी घाई करायची आहे. टॉस बॉल ऑन साइडला बोलायला बॉलला चेंडू जायला लॉंग द कार्पेट फिल्डर आहेत त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी लेट आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या 57 या अंकांवर 58 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. बंटी तयार बॉलिंग ट्रॅकवर. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर फटका फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑनला, हलकीशी मिसफील्ड. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न देखील केलेला आहे. भरपूर खराब क्षेत्ररक्षण, भरपूर खराब बॉलिंग, भरपूर खराब बॅकअप आपण पाहतोय शिवांश फायटर संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आणि 5 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या या 5 धाब्याने 63 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे आणि 64 धावांचं लक्ष्य असेल शिवांश फायटर सातिवले या संघाला. 64 धावा बनवायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये. चला टॉस करण्याकरता यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार. दोघांना विनंती असेल इनिंग ब्रेकच्या अगोदर आपण टॉस बॉक्समध्ये आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. वेळेकडे लक्ष द्या, फायनल डे आहे या स्पर्धेचा. विनंती असेल टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुषार 11चे कर्णधार आणि बाला. बाला आज कुछ करेगा कमाल साला. चला, गोविंदांनी सहकार्य केलंय, कमिटी त्यांना नक्कीच रात्री सहकार्य करेल. टॉस देखील महत्वाचा आहे. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. टॉस करण्याकरता लगेच या, क्विक या, घाई करा प्लीज. SPL सीझन 5 आपण पाहत आहोत मित्रांनो. जबरदस्त आयोजन नियोजन या मैदानावर चालू आहे. या स्पर्धेचं आयोजन घाई करायचे प्लीज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅटर देखील दाखल झालेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता आपण टायमर सेट करणार आहोत. 4 ओव्हर करता 20 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला दिलं जाईल. क्षेत्ररक्षण क्विक लावून घ्यायचं आहे. चला, मी विनंती करेन धर्मराज यांना की टॉस बॉक्समध्ये यायचं आणि टॉस उडून घ्यायचा आहे. तरी दोन्ही संघांनी चला कॅमेरामॅन, ते टॉस होत आहे. याचे क्लब विनंती असेल तुम्ही फटाफट फिल्डिंग लावून घ्यायचं आहे, बॉल द्यायचा आहे. टॉस झालेला आहे आणि टॉस विन बाय तुषार 11 आणि क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. याचे स्पोर्ट्स क्लब संघ आपण सहकार्य करा. आमचे पंच देखील दाखल झालेले आहेत. रुपेश दांडेकर. चला टायमर देखील आपण सेट करणार आहोत. 4 ओव्हर करता 20 मिनिटं तुम्हाला दिले जातील. त्यामध्ये ओव्हर कंप्लीट करायचे आहेत.
63 धावा बनवलेल्या आहेत. 64 धाव्यांचं लक्ष असेल शिवांश फायटर या संघाला. याची स्पोर्ट्स क्लब या संघाने 63 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. एक विकेटच्या मोबदल्यानंतर 64 धावा बनवायच्या आहेत. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. शिवांश फायटर संघाच्या माध्यमातून स्ट्राइक एंडला परशुराम मोकाशी, नॉस्ट एंडला अभिषेक. बॉलर सज्ज होईल. पहिलाच बॉल शॉर्ट अंपोल केला. बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावन साडे चौकार. टिट फॉर टॅट जशास त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत परशुराम मोकाशी हे बॅटर. जबरदस्त बॅटर आहेत या संघाचे. शिवांश फायटर संघाच्या माध्यमातून त्यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आहेत. हार्ड हिटर, जबरदस्त फटके त्यांना मारावे लागतील. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू जाईल लॉंग ऑफला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी हलकेसे मिसफील्ड. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये दोन्ही बॅटरला. संघाची धावसंख्या 5 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 5 धावा, 64 धावांचा पाठलाग करायचा आहे दोन्ही बॅटरला. सुरुवातीच्या क्षणापासून अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. बॉलर तयार. आदित्य या वेळेला बॅटची चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एकदम मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 6 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 6 धावा. आता मात्र स्ट्राइक एंडला परशुराम मोकाशी जबरदस्त बॅटर आहेत, इन्फॉर्म बॅटर आहेत. नक्की चांगले प्रयत्न करावे लागतील. भरपूर धावा या बनवायच्या आहेत त्याच्या संघाला. ओव्हर पिच बॉल, मिस टाइम स्ट्रोक. यावेळेस जर पाहिलं तर विकेट किपर याने चांगले प्रयत्न केले होते, परंतु त्याच्या वाक्यापासून दूर चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार, धावसंख्या पोहोचले गेलेले आहे. चेंडू जाईल डॉट. डॉट बॉल. आदित्य जबरदस्त बॉलिंग करतोय. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. ओव्हर पिच बॉल, पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल, पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे. सुकी करतायत याचे स्पोर्ट्स क्लब संघाचे खेळाडू. बॉलिंग चांगली चालू आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना साथ मात्र देताना दिसत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आता मात्र 7 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 7 धावा. बॉलर तयार. आदित्य नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शिवांश फायटर या संघाची 7 धावा. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. भरपूर धावा या बनवाव्या लागतील शिवांश फायटर या संघाला. प्रेशरमध्ये नक्कीच आला असेल हा संघ. भरपूर कमी धावा या आलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर आदित्य याने. पहिल्या बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर त्यानंतर जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून राहिला गेला. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी योगेश ठरलेला आहे. तुषार 11 संघाचा बॅटर खेळाडू मिस्टर योगेश मॅन ऑफ द मॅच आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता योगेश तुषार 11 संघाचा खेळाडू मिस्टर योगेश आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरता. पहिलाच बॉल, मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू पडते नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 8 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 8 धावा. परशुराम अँड अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलर सज्ज होईल नितीश.
बॉलिंग ट्रॅकवर नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. राईट आर्म राऊंड विकेटने हाफ टॅकर बॉल फोर्स करता प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. भरपूर खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. याचे स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून बॉलिंग चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना साथ देताना दिसत नाहीयेत. बोट त्याला काडीचा आधार असं म्हटलं जातं. नक्कीच एक चांगली म्हण आहे, परंतु यावेळेस जर पाहिलं तर बॉलरला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आउटफील्डमध्ये करतायत याचे स्पोर्ट्स क्लब संघाचे खेळाडू. बॉलर नितीश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला अभिषेक असणार आहे. अभिषेक आणि परशुराम हे 2 बॅटर आहेत. शिवांश फायटर संघाच्या माध्यमातून भरपूर धावा या बनवायच्या आहेत. 64 धावांचं लक्ष्य आहे. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता नक्कीच आले होते, परंतु भरपूर खराब बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून देखील राहिला गेलेला आहे. या इनिंगमध्ये स्ट्राईक एंडला अभिषेक. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर नितेश राईट आर्म राऊंड द विकेटने आज बॉल करण्याचा प्रयत्न. अपील केलेला लाऊड. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. लेग बाईचा इशारा आलेल्या पंचांचा एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 11 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 11 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर खराब बॅटिंग परफॉर्मन्स. मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. आता मात्र गिअर चेंज करावे लागेल. मोठे फटके मारावे लागतील. जबरदस्त बॅटिंग करावे लागेल. परशुराम असेल स्ट्रायकिंग एंडला. तो देखील माहीर आहे नक्कीच मोठे फटके मारण्याकरता, परंतु त्याच्या बॅटमधनं एकही मोठा फटका आलेला दिसत नाहीये. यावेळेस बॅटची एज हवेमध्ये. चेंडू खाली विकेट किपर. सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद. मिस्टर परशुराम मोकाशी बॅक टू द पवेलियन. गॉन. पहिली विकेट. चला नरेंद्र कुबरा साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तुषार 11 संघाचा खेळाडू योगेश ठरला गेला होता, तर नरेंद्र कुबरा साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. टी शर्ट या स्पर्धेकरता स्पॉन्सर झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय कोरपडा सातुली आधारस्तंभ आहेत महेंद्र लोखंडे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स आलेले आहेत या स्पर्धेकरता. अनिल गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. नाव बॅक टू द क्रिकेट. झेल पुन्हा एकदा ड्रॉप लॉंग ऑफच्या दिशेने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 13 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. भरपूर खराब परफॉर्मन्स. शिवांश फायटर संघाच्या माध्यमातून प्रेशर आलेला आहे त्यांच्यावरती. प्रेशरमध्ये नक्कीच निखरावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅटर सचिन आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 या धावाने त्याने अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला. चला घाई करायचे प्लीज. याचे स्पोर्ट्स क्लब आपणास विनंती असेल वेळेबद्दल सहकार्य करा. भरपूर वेळ नक्कीच वाया जातोय, याकडे लक्ष द्या. याचे स्पोर्ट्स क्लब टाइमर देखील सेट आहे. विनंती असेल दोन्ही संघांना आपण घाई करायची आहे. बॉलर तयार विक्रम. पहिला बॉल. यावेळेस फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. जबरदस्त फिल्डिंग, परंतु बॅलन्स
त्याला कंट्रोल करता आला नाही. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 19 धावा ऑन स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार विक्रम. नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. ओव्हर पिच बॉल. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त कमबॅक करतोय मिस्टर विक्रम. बॅटिंग करण्यामध्ये देखील चांगली बॅटिंग त्यांनी केली होती आणि यावेळेस बॉलिंग देखील चांगल्या प्रकारे तो नक्कीच हाताळतोय. मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स खेळाडू आहे या संघाचा. ओव्हर पिच बॉल. सुंदर फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या संघाची 25 धावा ऑन स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 25 धावा. 3 बॉल टाकून झालेले आहेत. चला बॉल पुरवायच्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 25 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. इथून आता मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील. जबरदस्त मेहनत घ्यावी लागेल या बॅटरला. सचिन असे स्ट्रायकिंग एंडला. हाफ टॅकर बॉल. फोर्स केला बॉलला हवेमध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्या हातातून बॉल मात्र निसटला गेलेला आहे. जबरदस्त एफर्ट. 100% प्रयत्न करतायत याचे स्पोर्ट्स क्लब संघातील खेळाडू या मॅच मध्ये. बॉलर तयार. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. ओव्हर पिच बॉल. फोर्स केला बॉलला. खराब क्षेत्ररक्षण मिडावच्या दिशेने. त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 29 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 29 धावा. 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. विक्रम या 5 बॉलमध्ये त्याने 16 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 बॉलमध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. 7 बॉलचा खेळ बाकी असेल या इनिंग मध्ये. चला घाई करायचे प्लीज. वारंवार आम्ही विनंती करतोय. फायनल डे आहे मित्रांनो स्पर्धेचा. हॅलो, वेळेबद्दल सहकार्य करा. सूरज साहेब साळुंके यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. त्याने विराजित व्हाव अशी विनंती असेल. सूरज साहेब साळुंके. यावेळेस सुंदर फटका दाबत केला होता बॅटरने. इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवलेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्याला आकार. संघाची धावसंख्या 33 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 31 धावांची गरज. 6 बॉल 31 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. आता मात्र सामन्यामध्ये रंगत, सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेले आहे. या धावा होऊ शकतात परंतु त्याकरता चांगले प्रयत्न करावे लागतील. देवाने सर्वांनाच काही समान दिलेले नाहीयेत तर नवीन चांगले प्रयत्न करावे लागतील. या दोन्ही बॅटरला. बॉलर सज्ज होईल सलमान बॉलिंग ट्रॅकवर. 6 बॉल 31 ची गरज. ओव्हर पिच बॉल. लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका. ऑन साइडला करारा प्रहार. बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला मिस्टर सचिन. धावा त्याला बनवायचे आहेत 31. षटकार आलेला पहिल्याच बॉलवर. बॉलर त्या सलमान. अजून एक सुंदर फटका. यावेळेस जर पाहिलं बॅक टू बॅक दुसरा षटकार, दुसरा धमाका सचिनच्या बॅटमधनं येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 45 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 45 धावा. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. सामन्यामध्ये कमबॅक करतोय
शिवांश फायटर हा संघ. सलमान तयार. नेक्स्ट बॉल हाफ टॅकर बॉल फोर्स केलाय बॉलला. आणखीन एक धमाका सुंदर फटका. बॅक टू बॅक 3 षटकार आलेले आहेत सचिनच्या बॅटमधनं. धावसंख्या 51 धावा ऑन स्कोर कार्ड. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता किती धावांची गरज असेल याची माहिती पोहोचविली जाईल. 3 बॉलचा खेळ बाकी 13 धावांची गरज. काय कमबॅक केलेला आहे बॅटरने. सचिन जबरदस्त बॅटिंग करतोय मध्ये आतमध्ये आपल्या संघांकरता. बॉलर तयार. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. यावेळेस काय घडलेलं आहे. कॉलिंग चुकीची दोन्ही बॅटरमध्ये आणि विकेट होईल डाऊन. बाद होईल बॅटर. यस रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंचांनी. चेक केलं जाईल. देवानंद वळवे नक्कीच जॉईन झालेले आहेत या फायनल डे मध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून हा DRS चेक केला जाईल. सचिन हा बॅटर बाद होईल. जो इन्फॉर्म बॅटर होता ज्याच्या बॅटमधनं धावा येताना दिसत होत्या परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बॅटर होईल बाद. जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्या संघाला त्याने करून दिलेला आहे. सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी 12 धावांची गरज. जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला. काटेकी टक्कर टफ फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही चांगले संघ संघर्ष करतात आपल्या संघांकरता या मॅच मध्ये. सलमान तयार. 5वा बॉल षटकातील. या वेळेला तलवार तर फिरवली होती परंतु वार काही होताना दिसत नाहीये. बॅटरच्या माध्यमातून चेंडू जाईल डॉट. जबरदस्त बॉलिंग या वेळेला करतोय बॉलर सलमान. उंच पुराचा बॉलर आहे या संघाचा. शेवटचा बॉल बाकी असेल. कालच्या दिवसामध्ये 2 मध्ये 12 धावांची गरज असताना 2 षटकार आले होते बॅटरच्या माध्यमातून परंतु यावेळेस जर पाहिलं तर वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवाक्यापासून भरपूर चेंडू बाउन्स झाला होता. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड